आजची दिवसाची सुरुवात होते सियाच्या पप्पाच्या टिफिनपासून. सलग 2 दिवसापासून काही टिफिन दिला नव्हता, म्हणून सियाच्या पप्पाला बटाट्याची भाजी आणि पोळी केली होती. त्यानंतर 2 दिवसापासून सलग प्लांटला पण पाणी दिलं नव्हतं, तर प्लांटला पाणी देऊन घेतलं. आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहे, तर पहिले त्यांना पाणी देणं खूप महत्त्वाचं होतं. त्यानंतर असं झालं की मी आणि सिया जेवायची तयारी करतो, तर तेवढ्यात सियाच्या पप्पांनी त्यांनी आम्हाला मस्त सरप्राईज दिलं. ते म्हणजे त्यांनी आम्हाला त्यांच्या मित्रांकडे छोले आणि भटुरे पाठवले होते. खूप दिवसापासून खायची इच्छा होती ना, तर त्यांनी असं माहिती नाही, त्यांना आठवण आली की काय त्यांनी अचानकच आम्हाला छोले भटुरे पार्सल म्हणून पाठवले होते. सियाला छोल्यांसोबत नाही का भात खूप आवडतो, तर तिला मी भात लावून दिला होता. मग दुपारच झाली होती आम्हाला ते हे करत करत. तर माझ्या मैत्रिणी पण आल्या होत्या माझ्याकडे. तर माझ्या मैत्रिणींना मी चहा वगैरे ठेवत होती. आमच्या सोसायटीमधलेच होते, आमच्याकडे येत राहत आम्ही बसायला वगैरे. आम्ही एकमेकांच्या घरी जातो, तर पहिले एकमेकांकडे चहा वगैरे खूपच, कारण की आम्हाला खूप सवय आधीपासून कोणाच्याकडे मैत्रिणीच्याकडे गेलं म्हणजे एकमेकांकडे गेलं म्हणजे आधी आम्ही चहाच ठेवतो. कारण आम्हाला माहिती आहे आमच्या मैत्रिणी दुसरं काही नाही पाहुणचार, पण चहा वगैरे तर नक्कीच पिता. त्यानंतर झालं, सियाला वाढलं, तिला भात दिला, तिला जेवायला दिलं. त्यानंतर माझ्या मैत्रिणींना चहा वगैरे दिली. माझ्या मैत्रिणी सांगत होत्या की आम्हाला दाखवू नको हां, आम्ही असं सिम्पल आलेलो आहे. म्हटलं काय त्याच्यात एवढं व्हिडिओ आहे, तर तुमचं काय एवढं येणार नाही, फेस वगैरे एवढं रिव्हील नाही होणार. तर त्यांना चहा वगैरे त्यांना अनकम्फर्टेबल वाटत होतं, त्यामुळे त्यांना दुरून दाखवलं. त्यानंतर झाली ती रात्री पहिले सियाला आंबा कापून दिला. ती सांगत होती की मला भूक लागली मम्मा, मला भूक लागली, तर तिला पहिले आंबा वगैरे कापून दिला होता. तर मी दुपारी नाही का बटाट्याची पराठे करत होती, कारण सियाला भरपूर काही बटाट्याचे पराठे आवडतात. दुपारून करायचे होते पराठे, पण त्यांनी छोले पाठवले होते, त्यामुळे काही केले नाही. मग मी ते सगळं फ्रीजमध्ये ठेवून दिलं होतं आणि मग रात्री पराठे करायला घेतले. आजच्यासाठी एवढंच. भेटू आता उद्या नवीन व्लॉगमध्ये. बाय.